स्नेहा मम्मी पप्पा काय म्हणले? मी त्यांना काही विचारलंच नाही. बॅग घेऊन निघून आले. अगं पण त्यांना काळजी वाटत असेल ना. त्यांनी माझा विचार केला नाही. मी कशाला त्यांचा विचार करू? अगं आई वडील असते ते आपले, त्यांचा विचार आपण नाही करायचा मग कोणी करायचा? तू का त्यांची बाजू घेतोय? तुझा त्यांना विरोध होता ना. माझा त्यांना विरोध नव्हता, माझा फक्त त्यांच्या विचारसरणीला विरोध होता. अगं ते गरीब श्रीमंत जो भेदभाव करतात ना त्याला. मग काय करू आता? परत निघून जाऊ? अरे तुम्ही असं भांडत नका बसू. आणि स्नेहा, योगेश जे बोलतोय ना ते खरं बोलते. तुझ्या आई वडिलांना तुझी काळजी असणारच आहे. हे रवी, त्यांचा ह्या लग्नाला विरोध होता. ते कसे काय तयार होतील? मग मी बोलतो त्यांच्याशी. नाही रव्या, त्या माणसांची डोकी गरम असतील, उगाच मारतील बिरतील. पण कोणीतरी बोलायला पाहिजे ना योग्या. कसं आहे, हे प्रकरण जेवढं शांत करता येईल ना तेवढं शांत ठेवायला पाहिजे. मी जातो, बोलतो त्यांच्याशी. आई बाहेर आहे. अगं बाई स्नेहा, आणि तू अशी दारात का उभी? चल ये की, ये घरात ये. अरे घरात घेऊन ये तिला, ये.